एव्हरीवन, कसे आहात सगळे? मी पल्लवी तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते. मग मंडळी, आपल्याला आपले व्हिडिओ कसे वाटत आहे हे प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आपल्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा. तर मग बऱ्याच दिवसांनी आपली दिवसाची सुरुवात ही नॉर्मल आणि रेग्युलर झाली होती. आयुष सकाळी सकाळी स्कूलमध्ये गेला. मग काय माझी घरातली कामं आणि नाश्ता पाणी बनवायची वेळ झाली होती. युवांश मात्र सकाळीच उठून आज सकाळी सकाळी पसारा घेऊन बसला होता. त्याचंही काही ना काही चालूच होतं आणि काहीतरी छान असं गाणं लागलं तर युवांश आणि मी मस्त असं एन्जॉय करत होतो. थोडंसं मुलांबरोबर असंही एन्जॉय करायला खूपच गरजेचं आहे आणि माझ्याबरोबर तोही मस्त असा सकाळी सकाळी एन्जॉय करत होता आणि त्याला मोबाईल घेऊन पळायचं होतं. पण मध्येच मी त्याला एन्जॉय करायला सांगितलं आणि तो छान असा डान्स करत होता. मुलांबरोबर असा वेळ घालवणं हे आपल्या दिवसाची सुरुवात फारच मस्त असतं. तसंच आज मी केलं होतं. मस्त असं युवांशबरोबर एन्जॉय करून मी माझा नाश्ता बनवायला गेली. छान असा आज उपमा बनवायचा होता. मग काय घेतला उपमा बनवायला. पटपट असा रवा भाजला. पटापट अशी सगळी उपम्याची तयारी केली. शेंगदाणे तळून घेतले, कांदा कापला, मिरच्या कापल्या. उपम्याला जे काही लागतं ते पटपट असं केलं आणि उपम्याला फोडणी दिली. आपला नाश्ता बनवता बनवता सकाळी सकाळी मस्त अशी गाणी पण चालू होती. मग काय, गाणी चालू असली की आपला एक वेगळाच मूड होतो आणि कामही करायला फ्रेश वाटत असतं. सकाळी सकाळी कामं अशी फ्रेश मूडमध्ये केली की कामं कधी होऊन जातात समजतच नाही. युवांशही मस्त आंघोळ वगैरे करून नाश्त्याला बसला होता. मग काय, पटपट अशी दोघांना नाश्ता दिली आणि बाकीची कामं आवरायला घेतली. आता वेळ होती चहा बनवायची. मला तर चहा मस्त अद्रक आणि गवती चहा टाकून केलेलाच मला फार आवडतो. मस्त अद्रक आणि गवती चहा उकळेपर्यंत इकडं उपमाही छान पाणी उकळलं होतं. मग दुसऱ्या बाजूला लगेच उकळलेल्या पाण्यात रवा टाकला आणि उपमा होण्यासाठी ठेवून दिला. तोपर्यंत इकडे माझा चहा पण होत होता. चहामध्ये पण चहा साखर टाकली आणि एकीकडे चहाही होऊन गेला. पटपट असं दोन्ही बाजूला दोन्ही गोष्टी झाल्या की मग वेळही वाचतो आणि पटापट आपली कामं होतात. एकदा नाश्ता झाला की मग मी माझ्या कामं करायला मोकळी होऊन जाईल. पटकन असा नाश्ता दिला आणि चहा ठेवायला घेतला. चहा पण होतच आला होता. चहामध्ये पटपट असं चहा साखर टाकली आणि चहा ठेवून दिला. गरम आहोंना चहा दिला आणि चहा देऊन मी माझी नाश्ता वगैरे करून घेतला. नाश्ता वगैरे झाला. मग आहो पण ऑफिसला निघून गेले. मग काय, लागली माझ्या कामाला. पटपट असं झाडू वगैरे मारून घर एकदम चकाचक केलं आणि सर्व घर पुसूनही घेतलं. मुलं झोपलेली नसली किंवा बाहेर गेलेली असली की पटपट असं घर कान्याकोपऱ्यातून पुसता येतं. नाहीतर मग मुलांची मध्ये मध्ये लुडबुड चालू असते कामाचं. पण मुलं नसली की मग आरामशीर आणि व्यवस्थित कामं करता येतं असं मला तरी वाटतं. मग काय, युवी झोपलेला होता. मग घेतला मोका साधून आणि पटपट असं फरची वगैरे पुसून घेतली. तोपर्यंत युवांशही उठला होता आणि आवाज द्यायचं काम चालू होतं मला. मग काय, युवांश थोडा वेळ झोपला. मग काय, मला कामंही माझी पटापट झाली. आता थोडीशीच कामं राहिली होती. मग काय, बाहेरून कपडे आणले होते. कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या आणि तोही झोपेतून उठला होता. तोपर्यंत तोही नॉर्मल झाला असता. मग असाही तो कधी रडत नाही. मग काय, पटपट असं कपडे जागच्या जागी ठेवून दिले आणि आता प्रश्न होता की जेवण काय बनवू. रोजचा प्रश्न असतो, जेवण काय बनवू. आपण काहीही बनवलं तर समोरच्याने खाल्लं तर बरं वाटतं.
पण जर आपण आपल्या मनाने बनवलं आणि त्यांनी खाल्लं नाही तर मग मूड हाफ होऊन जातो आणि आपली सगळी मेहनत वाया जाते. मग काय दादाच्या आवडीचा स्वयंपाक बनवायला घेतला. जेवण वगैरे बनवून ठेवली आणि तोपर्यंत वेळ झाली होती दादाला आणण्याची. पण त्याआधी युवांसाठी छान असं डाळिंब कापून घेतलं. त्याला छान असं फळ दिलं म्हणजे तोपर्यंत तो नादी लागेल आणि माझी बाकीची कामं जी होती ती होऊन जातील. मग पटपट असं युवीला डाळिंब कापलं आणि डाळिंब सोलून युवांशला खायला दिलं. बघा बरं युवांश काय म्हणतोय त्याच्याबद्दल. कसं आहे ग डाळिंब? पोमोग्रॅनेट कसं आहे? छान आहे? तुला आवडलं? ऐ युवांश काय म्हणतो याला? नान्या. आणि आता तू हे काय उचललं? हे काय उचललं? याला काय बोलतात? फोन का टिंटा? लहान मुलं त्यांच्या भाषेमध्ये प्रत्येक गोष्टीला काहीतरी वेगळं नाव देत असतात. तसंच युवीचंही आहे. युवी ही प्रत्येक गोष्टीला काहीतरी वेगळं नाव देतो. आता तो मोबाईलला मोबाईल म्हणतच नाही, मोबाईलला टिंटा म्हणतो आणि नाण्या म्हणजे डाळिंब. असे खूप सारे नाव आहेत जे आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. आज माझं बाळ स्वतःच रस्त्याने चाललं होतं. मी त्याला कुठेही सांगितलं नाही की बाळा इथे घाण आहे, इथे पाणी आहे, इकडून जाऊ नको, तिकडून जाऊ नको. तो एकदम छान आणि व्यवस्थितच चालला होता पूर्ण रस्त्याने. काय ते? टॅप. टॅप मधून काय येतं? हात नाही ना. हा टॅप. व्हेरी गुड. स्काय कुठे? त्याला हात नाही लावायचा. व्हेरी स्काय. कुठे स्काय? कुठे स्काय? वर गेला. आणि बर्ड कुठे? बर्ड. युवांश. ए युवांश. चिमणी कुठे? बर्ड कुठे? स्पॅरो. असंच मुलांबरोबर गप्पा मारत मारत मुलं भरपूर गोष्टी आणि भरपूर शब्द शिकत असतात. आता दादाही वेगळाच खुश होता. मस्त घरी येऊन डान्स चालू होता त्याचा. इथे तो जेठालालची स्टेप करून दाखवत होता मला. खुश असला का आवीचा वेगळाच मूड असतो नेहमी. मस्त असं मुलांचं आवरलं आणि मग मुलांनी जेवण वगैरे केली. मुलांचं आवरल्यानंतर मुलं त्यांची खेळत होती. मग काय आपले त्या दिवशी राहिलेला मेकअप मला कंप्लीट करायचा होता. आज मी तो पूर्ण करायला घेतला. युवांश माझ्याकडे बघून काहीतरी त्याची बडबड चालू होती की मम्मा खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. आणि मग मी माझा लुक कंप्लीट. मग मी आज हा जो मेकअप लुक केला आहे तो तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, मला जर मेकअप जमला असेल तेही सांगा. चला तर मग बाय. भेटते मी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन. आणि आपले फॅमिली ब्लॉग्स, आपले माझ्या रोजच्या दैनंदिन जीवनाचे तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल ते बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा आणि स्वस्त राहा. चला तर मग बाय बाय.